नमस्कार माऊली. पैसा म्हणजे हाताचा मळ असतो. आज आहे पण हात धुतले की तो गेला. आणि असं झालं की मनुष्य सैरभैर होऊन जातो. पण जसजसे दिवस जातात, काळ पुढे सरकत जातो, तेव्हा पुन्हा नव्याने तो मळ हातावर साठतोच. म्हणजे गेलेलं धन काही काळाने आपल्याकडे परत येणार असतच. परंतु गेलेला पैसा म्हणजे गेलेलं धन आपल्याला परत मिळणार आहेच. पण त्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांवर आणि भगवंताच्या दयेवर पूर्ण विश्वास असायला हवा. आपल्याकडे काहीही नसताना ज्या भगवंताचं आपण तीव्रपणे स्मरण केलं, तसं स्मरण यशस्वी झाल्यावर देखील केलं पाहिजे. आणि आजच्या या सुखी समाधानी परिस्थितीसाठी त्याचे आभार मानले पाहिजे. कारण ही समाधानी परिस्थिती आपण त्याच्याच कृपेमुळे उपभोगतो आहोत. अरुंधती, अग काय झालं? किती आनंदात दिसते आहेस. वा, पण बरे झाले. बऱ्याच दिवसांनी तुला इतके प्रसन्न पाहतो आहे. नाही नाही, प्रसन्न कुठे, नेहमीचेच. बर राहिले. आता तुला नसेलच आम्हा सांगायचे काही, तर मी तरी कशाला आग्रह धरू? अहो खरेच, मी का नाही सांगणार तुम्हाला? तेच म्हणतो मी. तुझ्या मनात काहीही असेल, काही शंका कुशंका, तू अगदी निसंकोचपणे मला सांगू शकते. अगं त्यामुळे तुझेच मन हलके होईल, नाही का? खरे आहे पिताश्री. ह्या घरात मी केवळ तुमच्याकडे मन मोकळे करू शकते. तुमचा खूप आधार वाटतो मला. ऐकून माझ्या मनाला अतिशय समाधान वाटले बघ. खरे तर मला न पटणाऱ्या बऱ्याच घटना घडत आहेत. थांबा, कुठे निघालात? मगाशी मी तुम्हाला जे धान्य दिलं ते परत आणा. अहो ताई, हा अधर्म आहे. धर्म अधर्म तू नको सांगू आम्हास. जे काही कमवले आहे ते काही ह्यांच्यावरच फुंकून टाकायचे का? क्या ताई, अहो काय करत आहात? भिक्षा म्हणून दगड देत आहात. योग्य नाही हे ताई. पुत्री अरुंधती, काय ग, काही सांगायचे आहे का? अरुंधती, चल मग मी निघू का? पिताश्री, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. ते मी ओळखलेच होते. बोल, काय विचारायचे आहे तुला? हेच ना की इतके दिवस झाले अजून कल्याणकडून कुठलीच वार्ता कशी आली नाही? पण काळजी करू नकोस, मी एका सेवकाला पाठवले आहे. तो येतच असेल शुभ वार्ता घेऊन. नाही नाही, मला त्याबद्दल काही सांगायचे नाही. मग? खरे तर मला खटकणारी गोष्ट भलतीच आहे. मला असे सांगायचे आहे की त्या दिवशी पिताश्री, काय झाले? तुम्ही एवढे शांत का आहात? अगं काय शांत, मी बाहेर निघालो होतो. अरुंधती म्हणाली तिला काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे म्हणून थांबलो झालं. महत्वाचे काय ग अरुंधती? नाही नाही, सांगायचे म्हणजे विचारायचे होते. हो, आणि तेच, ह्यांना जाऊन किती दिवस झाले ना.
होय का? तुला नेमकी त्रास देणारी महत्वाची गोष्ट हीच आहे का? अर्थात मला माहित आहे सगळे, ओळखते मी तुझ्या मनातलं. माझ्या मनात काय चालते त्याची काळजी आहे तुम्हाला? म्हणजे काय? तुला काय आज ओळखते का मी? हे बघा, तुम्ही दोघी काय बोलताय मला तरी कळत नाही, परंतु मला काळजीचे एकच कारण दिसते. कल्याणच्या चौकशीसाठी पाठवलेला सेवक 3 दिवस झाले तरी अजून कसा परतला नाही? कसा असेल माझा पुत्र? अरे कोण आहे कोण आहे अरे कोण आहे? काय झालं याला? अरे काय झालंय? अरे अरे काय झालं याला? अरे अरे कोण आहे यो? कोण आहे याला? काय रे बाबा? उचला उचला बाहेर पाय धरा पाय धरा पाय धरा पाय धरा. उचला 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 याला. उचला 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 उचला. अरे कोण आहे? कोण आहे? काय झालं याला? बघा मोठ्या पाण्यात डाणस कसं केलं त्यानं? पायचो शुद्धीवर आला त्याला. अरे अरे कोण नाही हो माणूस? आणि एवढ्या मोठ्या नदीच्या प्रवास केला तरी कसा यांनी? मला वाटतं याची नाव फुटली असावी आणि पाण्यातून वाहित आला असेल. पायतोळा हो हो. हा हाय, अजून प्राण आहेत. बघा बघा बघा. शुद्धीवर आला. आला धरा शुद्धीवर. शुद्धी आहे. उठ 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 शुद्ध आली. प्रयत्न कोण आहेस तू? आणि कुठं आलायस? आणि इथं एवढ्या मोठ्या प्रवाहात कसा आला? अरे बोल की काहीतरी. बरं वाटतंय ना तुला? कुठं? तू एकदम अत्यंत सुरक्षित ठिकाणी आहेस. तू तू कोण आहेस सांग? कुठं आलायस तू? काय बी काळजी करू नका, सांगा. थांबा एक काम करा, ह्याला उचला. 4 घास पोटात गेल्याशिवाय त्याला बरं वाटायचं नाही. काय ते सांगेल आपल्याला. उचला निघूया त्याला. चल एक चला. सावकाश घे बाबा, सावकाश. चल रे बाबा सावकाश. परंतु आपण कशाला असा विचार करायचा? कल्याण तिथे सुखरूपच असेल असाच विचार आपण करायला हवा. सकारात्मक. पिताश्री, अहो या भ्रमातून बाहेर या. ह्या अरुंधतीला अशुभ स्वप्ने पडत आहेत, तरीही तुमचा विश्वास आहे यावर? वरुणिका, तुला काय म्हणायचे आहे नेमके? नाही म्हणजे काहीतरी अशुभ घडावे अशीच तुझी इच्छा आहे का? छे, मी असा कसा विचार करेन? आणि तुम्हालाही माहित आहे, हिला हिच्या स्वप्नांवरती विश्वास आहे, मग त्याची परीक्षा नको का व्हायला? शिवाय स्वप्नांच्या विपरीत सगळे कुशल असेल तर माझीही खात्री होईल. अरुंधतीच्या स्वप्नांचा आणि ह्यांचा घर सोडून जाण्याचा काहीही संबंध नव्हता. म्हणजे सदासाठी अरुंधती विषयीची माझ्या मनातील शंका निघून जाईल, होय ना? वरुणिका, तुझ्या स्वरातली थट्टा आणि चेष्टा आम्हास चांगली कळते, परंतु तुझे हे वर्तन आम्हास कदापि पटलेले नाही. आणि एक लक्षात ठेव. काय रे? अरे किती विलंब लावलास? सुखरूप आहेत ना कल्याण आणि नकुल? अरे काय वार्ता आणलीस? बोल ना. दादा आणि नकुल एका नावाड्याचे नाव घेऊन निघाले होते. बर. नदीला भरपूर पाणी असताना देखील ते नदीत उतरले आणि ह्या निर्माण झालेल्या वादळात त्यांची नाव फुटली. नाव फुटली? कशी काय? आणि ते कुठे आहेत? ताई, अहो काय बी माहिती नाही. आम्ही त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्या हाती काहीही लागले नाही.
ओम भवती भिक्षाम देही। माई माई भिक्षा वाढ माई। माई ओम भवती भिक्षाम देही। माई माई तुम्हाला म्हणून सांगतो, केवळ मी म्हणालो म्हणून माझ्या शब्दा खातर तुम्हाला बघा एवढी मदत भेटली। आणखी घ्या घ्या हो घ्या। हा नको अहो इतक्यात झालं देखील, घ्या की थोडं। नको बर घ्या पाणी घ्या। तुम्हाला म्हणून सांगतो, मी वज्रबाहू या गावचा एकमेव तारणहार। कसे आता आपण एवढा वेळ एकत्र आहे, पण आपली काही ओळखच झाली नाही। या गावामध्ये काय जरी झालं तरी मला सगळ्यात पहिलं बोलावतात, कारण मी आपला माणूस आहे ना त्यांचा। बरं ती जाऊ द्या। अहो या नदीचं रौद्र बघ किती भयावह आहे, आणि तुम्ही कशाला ह्याच्यामध्ये उतरला असाल देव जाणो। 2 दिवस अक्षरशः आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला ही घेऊन टाकते का काय, पण आता जरा शांत आहे। काय म्हणायचंय? होय 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 होय। बरं ते जाऊ दे, तुम्ही कोण आहे नक्की आणि इथं कसं काय आला? मी कोण आहे? आता तुम्ही कोण आहे ते आम्हाला कसं काय कळणार? तुम्हीच सांगा की। मी कोण आहे, कुठून आलोय, काय करतो, मला काहीच माहित नाही। अहो काय झाले? काही अन्नाची सोय झाली का? थोडे तरी धान्य मिळाले का? माते, पिताश्री, मी जाऊन येते। तर तू कुठे निघालीस? अहो म्हणाले होते ना मजुरी करता जावे लागेल म्हणून। सावकारांच्या शेतात जाऊन मजुरी करेन, म्हणजे काहीतरी मोबदला मिळू शकेल। नाही पिताश्री, पिताश्री अहो सांभाळा स्वतःला। कसं सांभाळ? एक अशुभ घटना घडली आणि ह्या घराचे ग्रह फिरले। नाही असे नका म्हणू, कदाचित हीच आपली परीक्षा असेल। हेही दिवस जातील पिताश्री। कधी जातील? कधी जातील? अगं 4 मास झाले, कल्याणचा काही ठाव ठिकाणा नाही। त्याच्या पाठोपाठ या घराची संपन्नता, ऐश्वर्य, धन धान्य सगळे लयाला गेले। शांत व्हा पिताश्री, आम्हाला तुमची आवश्यकता आहे। तुम्हाला काही झाले तर तो आघात आम्ही सहन नाही करू शकणार। छान छान हा, हे सगळं तू सांगतेस? अहो हिची काय समजूत काढायची? हीच कारणीभूत आहे या परिस्थितीला, हिच्यामुळेच ही परिस्थिती ओढवली। आपले ग्रह कोणामुळे नाही फिरले तर हिच्यामुळे फिरले आहेत। अगं तू तरी हे अभद्र बोलणे थांबव। जे काही घडले त्यात हिची काय चूक आहे? मग कोणाची चूक सांगा ना? हिच्या मनात काय शिजते आणि काय नाही हे मला सगळे समजते। वरून किती साळसूतपणाचा आव दाखवला तरीही आतून काळ्या मनाचीच आहे, हे आपण जाणत नाही का? अगं आमच्यावरचं हे संकट कधी दूर होईल त्या परमेश्वरास माहित। काळ्या मनाची आहेस तू, ही सगळी परिस्थिती तुझ्यामुळेच ओढवली आहे। याला कारणीभूत तूच आहेस। आम्ही गरीब झालो हे फक्त तुझ्यामुळे। बाळा जा जीव दे।
ठीक आहे, ठेव तिकडं. आजच्या आज हे काम द्यायचं या. आज गावात माणसं येतेली बघते काम न्यायला. ओ मालक, काल दुरुस्तीसाठी अवजार दिलं तर त्याचं काय झालं? हो, तुम्हाला जसे हवे होते तसे पूर्ण झाले. घ्या, बघून घ्या. दोन मुद्रा झाल्या. बर बर, हे घ्या. येऊ का? हो, राम राम. उत्तम. जेमतेम 4 महिने झाले तुला इथं येऊन, पण चांगलंच काम शिकलास तू. बराच जम बसला आता तुझा. होय ना, मला देखील असेच वाटते. ज्या अर्थी तू कौतुकाची थाप देतोयस त्या अर्थी प्रगती चांगल्याच दिशेने चालली असे म्हणायचे. असो, आपण भोजनाला प्रारंभ करायचा का? दिवस फारच डोक्यावर आलाय. हो हो, मला पण लय भूक लागली. माऊली, परिस्थिती आपल्याला धीट बनवते. पाण्यात पडलं की पोहता येतं, अशी ही अवस्था असते. आपल्याला आपल्या कटू क्षणांपासून दूर जायचं असेल तर त्यासाठी आवश्यक तो संघर्ष हा आपल्यालाच करावा लागतो माऊली. आणि असं बळ परिस्थितीच आपल्याला देत असते माऊली. आपण अशी अनेक उदाहरणं पाहिली आहेत. आता या आपल्या कथेमध्ये सुद्धा अरुंधती काय, कल्याण काय, गोवर्धन काय, हे सगळे अशा बिकट अवस्थेमध्ये अडकले आहेत की यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा मनोनिग्रह त्यांना कशी सोबत करेल हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे. तेव्हा उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.